नमस्कार, कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी झणझणीत पिठल्याची रेसिपी शेअर केलेली आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करूया। पिठलं बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 1 वाटी कांदा, आवडीनुसार कोथिंबीर, हिरवी मिरची व लसणाचं वाटण, चवीनुसार मीठ, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, हिंग व अर्धा मोठा चमचा हळद। इथं मी एक मोठी वाटी घेतली आहे व यामध्ये आपण बेसन पीठ कालवून घेणार आहोत। ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणी घेतलं आहे। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। बेसन पिठातल्या गाठी चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत व स्मूथ बॅटर तयार करायचं आहे। पहा, आता इथं गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं छान फुललं की त्यामध्ये कांदा घालायचा आहे। आता कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे लाल रंगावरती येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। पहा, कांदा आपला परतून झाला। आता यामध्ये हिरवी मिरची व लसणाचं वाटण ॲड करायचं आहे। याला चांगलं परतून घेऊया। 2 चिमूट हिंग घातला आहे। त्यानंतर मी 1 चमचा मीठ घातला आहे। याला चांगलं परतून घेऊया। आता यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कढीपत्ता देखील वापरू शकता। त्यानंतर अर्धा मोठा चमचा हळद घातली आहे, कोथिंबीर घातली आहे। याला चांगलं परतून घेऊया। यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। पिठलं बनवण्यासाठी इथं मी एकूण 4.5 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्हाला यापेक्षा जर सैलसर पिठलं हवं असेल तर तुम्ही 5 ते 6 वाट्या इतकं पाणी वापरू शकता। याला चांगलं ढवळून घेऊया। याला चांगलं ढवळलं की याला आता आपल्याला एक उकळी आणायची आहे। पहा, आता याला चांगली उकळी फुटलेली आहे। आता पिठलं हटायला घेऊया। पिठलं हटताना कालवलेलं बेसन पीठ हळूहळू यामध्ये सोडून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने। पिठलं हटण्यासाठी नेहमी पळीचाच वापर करावा, यामुळे पिठलं छान हटलं जातं। याला आता छान हटून घेऊया। पिठलं बनवण्यासाठी हिरवी मिरची व लसणाच्या वाटणामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या। पिठल्याला लसूण जास्त वापरल्यामुळे पिठलं छान चवदार होतं। पहा, पिठलं छान हटून झालं आहे। मला हे थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे। आता याला परत चांगलं हटून घेऊया। यानंतर या पिठल्याला आपल्याला 7 ते 8 मिनिटांची वाफ देऊन घ्यायचं आहे। पिठलं छान शिजलं की पिठलं आपल्याला बाधत नाही। पहा, 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत। आता याला चांगलं हलवून घेऊया। यामध्ये कोथिंबीर ॲड करूया। पिठल्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीऐवजी पिकलेल्या लाल मिरचीचा ठेचा देखील वापरू शकता, त्यामुळे देखील पिठलं छान टेस्टी होते। तर पहा, इथं तयार झालं आपलं छान असं पिठलं। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।